हॅलो एव्हरीवन. तर आजच्या दिवसाची सुरुवात छान अशा ब्रेकफास्टने झाली. आज ब्रेकफास्टसाठी आप्पे बनवले होते आणि ब्रेकफास्ट करून आम्ही लगेचच बाहेर पडलो. बट त्याआधी माझं एक पार्सल आलेलं, सो ते मी ओपन केलं. मी हे असं एक छान आर्टिफिशियल हँगिंग प्लांट ऑर्डर केलेलं, जे ॲज एक्सपेक्टेड नाही आलं. बट राजेशचं असं होतं की असू दे, काहीही तिथे नसल्यापेक्षा ते जरा चांगलं दिसत आहे, सो मी ते ठेवून घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो मेशच्या एक्झिबिशनला, जे की बाणेर रोडला होतं. एक्झिबिशन खूप छान होतं. खूप सुंदर असे प्रोडक्ट्स बघायला मिळालेले. तुम्ही इथे हे बघत आहात, हे होम डेकोरचं सेक्शन आहे. इथे छान वस्तू होत्या होम डेकोरच्या आणि मला तिथे एक अगरबत्ती स्टँड खूप रिझनेबल प्राईजमध्ये सुंदर अशा डिझाईनमध्ये मिळालं, सो मी ते घेतलं. त्यानंतर साडी, जुती, ज्वेलरी, टेबल प्लेसमेंट्स वगैरे अशा भरपूर व्हरायटी होत्या. इथे हे टेबल प्लेसमेंट्स तुम्ही बघत आहात, ते पण खूप सुंदर होते. मस्त व्हरायटी होती. डिझाईनही खूप छान होते. फेस्टिवलसाठी युजफुल अशा गोष्टी होत्या. आणि मला एक ब्रेसलेटही तिथे खूप आवडलं, जे की ट्रेडिशनल टाईप ऑफ होतं, जे कुर्तीजवर आणि साडीवर जाईल असं होतं. सो मी हे एक ब्रेसलेट घेतलं, जे मला 350 रुपीजला मिळालं. सो मी ते एक घेतलं. त्यानंतर ऑक्सिडाइज ज्वेलरी पण खूप छान होती. आता नवरात्रीसाठी वगैरे ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप छान यूज होते, सो ती व्हरायटी पण तिथे भरपूर बघायला मिळाली. आणि तिथलं शॉपिंग झाल्यानंतर आम्ही विजय सेल्समध्ये गेलो. आमचे फ्रेंड होते आमच्यासोबत, त्यांना टी व्ही घ्यायचा होता, सो आम्ही तिथे गेलो. तिथलं काम झाल्यानंतर आम्ही मॉलला गेलो. मला कुर्तीज घ्यायच्या होत्या, कारण बरेच महिने झाले मी कुर्तीज अशा घेतल्याच नव्हत्या. सो काही कुर्तीज ट्राय केल्यानंतर मी इथे 1-2 कुर्तीज घेतल्या. यातली कुठली कुर्तीज तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर डिनर वगैरे केलं, खाली वॉकला गेलो. आम्हाला वॉक करायचा होता आणि त्रिशाला सायकल चालवायची होती, सो आम्ही वॉक करत आहे आणि त्रिशा सायकल चालवत आहे. तर असा झाला आमच्या दिवसाचा शेवट. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.